हॅलो फ्रेंड्स, आज क्लासना डे 3-1 आहे. आज मी तुम्हाला काही फ्लॉवर्स शिकवणार आहोत. फ्लॉवर्स मी तुम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा दोन्ही प्रकारांना शिकवणार आहोत. तर चला क्लासला सुरुवात करू. सर्वात पहिलं फ्लॉवर काढानी करता मी अट स्पायरल काढी राहिने देखा अशा अशा स्पायरल काढानंतर हम्स काढेली मी ते वरी अगदी छोट्या छोट्या हम्स काढानावत. तर अशा एकसारखा हम्स तुम्हाला यावने धाकला मोठ्यावर अशा हम्स वय राहणार. तर काय करा ना, सर्वात पहिले स्पायरल काढेल हो मयठ व्यवस्थित देखा की हम्स एकसारखा कशा काढा ना. स्पायरलवरी एक चारी बाजूती अशा धाकल्या धाकल्या लाईन्स दि देवाने अशा 4 बॉक्स वय घ्यात. आता प्रत्येक बॉक्समा अशा हम्स काढी लेवाना एकसारखा आकारना इक्वल आकारना अशा. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की मला कशा हम्स काढायला हवं तशात. देखा सगळ्या हम्स एकसारखा आकार नाही यायला अजिबात एक धाकला किंवा साईज मोठं नाही व आणि मजार डॉट ठेवी देवाना. डॉट ठेवाना कारण की आपला जी डिझाईन फ्लावर तो अजून उभरीस नाही येईल ते वर्षी. आता एक मी पाकळी काढी लिहिणार हार्ट शेपवाली. हे देखा अशा प्रकारे. आता मी हाय पाकळीपणीच फ्लावर तयार करणार आहोत. एक थोडीशी कर्व लाईन लिसनी तिला मजार ती टर्न लिसनी अजून वरई जरा गोल आकार दिसनी तिला सरळ अशा खाल्ला आहे ना तो फ्लावर हार्ट शेपना. आता अट लक्षात काय ठेवानावं की पाकळ्या 4 येवाला नको, 4 पाकळ्यावाला फ्लावर काढाना नाही व. तुम्ही कितल्याही पाकळ्या काढा पण 4 काढताच नको, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे अटमे दुसरी पाकळी काढण्या फक्त हे पाकळी मी जर अशी लांब काढेली अशा प्रकारे जर असा लांब लांब आकार दिसनी मी हाई पाकळी काढेली राहण्या अशा. तर सुरुवातीला तुम्ही जशी एक पहिली पाकळी जेवढी आकारनी काढशाल सेम तशाच 30 साईजने सगळ्या पाकळ्या काढण्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा एक फ्लॉवर आपला अट कंप्लीट होई जाईल. आता मी अट एक दुसरी पाकळी काढीदा काढून हाई पाकळी लिसने बी तुम्ही फ्लावर्स क्रिएट करू शकतास. परत हा दुसरी पाकळी व हाई आकारना बी तुम्ही फुल क्रिएट करू शकतास. आता मी हा वेगळं जरा ॲडव्हान्स मने पाकळी तुम्हाला काढीदा काढण्या येणा बी फुल एकदम मस्त येम आणि हाई चौकनवाली पाकळी. आणि मी हा फुल काढण्या सेम अशाच प्रकारना पण जरा बोल्डवाला डार्क फ्लावर काढणार. देखा तुम्ही कशा काढू मी कॅलप्स डॉट आणि कोणमनी जरा जास्त मेहंदी काढीसनी डॉट काढाना आणि त्याला हलकासा खाल सरकायली न्या अशा. जरा जास्त मेहंदी काढाना डॉट काढानंतर कोणवरना प्रेशर जरा कमी कमी करत खाल एक लाईन लयाने अशा प्रकारे डॉट जरासा खाल लाईन हलकासा अशा डॉट काढा. कोणवरनं जरा प्रेशर कमी करत करत लाईन्स हलकीशी खाल्लं याने सोपा व तुम्ही प्रॅक्टिस करशाल तर तुम्हाला बी नक्कीच हा फ्लावर काढता येईल. आणि हा फ्लावर भरपूर ट्रेंडिंग व खूप मस्त व तुम्ही याने नक्की प्रॅक्टिस करजा. आणि पहिलं जी पाकळी जी आकारनी काढेल लांबीनी सेम इतर पाकळ्या बी तशाच काढायला होत एकसारख्या इक्वल व्हायला पाहिजे. तर देखा अटे जरा लाईन ही लागेल तर अट मी काय करेल कोणवरनं जरा प्रेशर दिसनी जरासा डार्क मेहंदी काढसनी तट डार्क करी देईन. डॉट ठेई दिन मी अट डॉट देवानंतर अजून जराशी मेहंदी कोणमनी काढीन आणि जरा अंगठावरना प्रेशर कमी करत करत मी खालतीला सरकायलीन अशा. डॉट कोणवरना प्रेशर जरा कमी करत करत खाल लाईन्स लिहून या. मी तुम्हाला अगदी साधी सोपी भाषामध्ये समजावण्याचा प्रयत्न कर राहिन्या. तर तुम्हाला समजी राहिना का नाही समजवा तशी कमेंट करजा. मी परत एकदा समजाडीन कारण की सर्वात महत्त्वानं की तुम्हाला व्यवस्थित डिझाईन समजायला पाहिजे आणि तुम्हाला ती डिझाईन काढताच येवायला पाहिजे. आता एक दुसरा प्रकारनं फुल काढीन मी त्याने करता सर्वात पहिले स्पायरल मग एक डॉट आणि हम्स काढीलीन अशा.
आणि आता हम्सवरी मै हाय 5 नंबरनी जी पाकळी दिशी राहिनी तशीच एक पाकळी पण जरा डबल आकार म्हणजे डबल लेअरने पाकळी काढीन. देखा 1 2 3 अशा 1 2 3 अशा जी एकच जो वरनं कर्व दिशी राहिला तो डबल कर्व मै देवांना थोडक्यात प्रयत्न करण्या अशी. देखा अठमेद काढू की थोडक्यात मी फ्लावर कशी काढायला हो. एक 1 2 आणि हो खाल लाईन्स अशा म्हणजे 2 ह्या कर्वत ह्या एकच आणि मै ह्या 2 कर्व दिज्ञा समजना. आता मजार मै फ्लॉवर्स मग शेडिंग करलीन. शेडिंग भरपूर वेगवेगळ्या प्रकारना राहता. यानी पहिला अजून एक मै प्रकार सांगेलो तुम्हाला शेडिंगना तो वेगळ्या प्रकारना शेडिंग व आणि हाऊ सांगेना हाऊ वेगळ्या प्रकारना हो. तुम्हाला जर शेडिंगना वेगवेगळ्या प्रकार शिकाना व तर तुम्ही तशी कमेंट करजा. जर जास्तीत जास्त कमेंट येतील तर मी स्पेशल शेडिंगवरना क्लासेस लिहिल आणि प्रत्येक पाकळी मग एक एक डॉट ठेवतील जेणेकरून फ्लावरला अजून मस्त सुंदरता होणी. तर एक स्पायरल आणि एक मी तुम्हाला नवीन प्रकारनं फ्लावर सांगण्याने देखा कर्व आकार अशा कर्व आकार लिस्टनी मग एक गुलाबना फूल तयार करण्या. या 3 पाकळ्या काढण्या. अजून एक काढीदा काढू स्पायरल आणि आता पहिल्या वेळेस मी ज्या पाकळ्या काढण्या सेम त्याच 3 पाकळ्या अशा. आता काय करीन मै ह्या पाकळीवरीच अजून एक पाकळी लिहिल पण पाकळीवरी पाकळी लिहिताना मै जो कॉर्नर तो कॉर्नरवरी पाकळी नाही लिहिराण्या पाकळीवरीच मै मध्यमतीच अशी मै पाकळी लिहिण्या अशी कर्व आकार लिहिसनी अशा आणि मजार एक डॉट माझ्या थै दिज्ञा अशा प्रकारे. तर मग 2 धाडा पाकळ्या काढण्या म्हणजे एकमेकवरी अशी 2 धाडा काढण्या म्हणजे सिंगल काढण्या एकच धाडा समजणार रोज कशा काढाना. फूल काढताना सर्वात मोठी चूक काय व की आपली 3 पाकळ्या काढले आणि एकच पाकळींकरता जागा राहायचा म्हणजे 4 पाकळ्या येत्या पण आपल्याला 4 पाकळ्या नाही काढायला हवत. तर देखा अशा मग कॅलेप्स काढण्या कॅलेप्सवरी आता या अशा एक फूल काढी राहण्या पाकळी काढ राहण्या. तर मै 2 काढण्या आणि 3 एकच मला पाकळीन जागा होती ते वर्षी मला एकच काढण्या. तर ह्या 4 पाकळ्यावरनं फूल वय घ्या पण आपल्याला 4 पाकळ्यांना फूल नाही काढायला हवं. तर काय आयडिया कराने ती देखा हम्स काढी लिहिण्या. हम्स नंतर आता मग सेम जे आता तुम्हाला दाखवण्या तीच पाकळी काढू अशी. सुरुवातीला मी आकार सारखाच ठेवण्या पहिला ज्या फ्लावरनं काढायला होता तशा आणि मला आता एक पाकळीला जागा कमी पड राहिली तर त्यापेक्षा जरा साईज कमी करीसनी मी 2 पाकळ्या ॲडजस्ट होतील अशा फ्लावर काढण्या. तर मला 5 पाकळ्याचा फ्लावर कंप्लीट होईल आणि देखू शकतास की 4 पाकळ्याचा आणि 5 पाकळ्याचा फ्लावर मग कितला डिफरन्स व कोणता फ्लावर सुंदर दिशी राहणार. आता हे तुम्ही व्यवस्थित समजी लिहिण्यावास. तर देखा अजून ते तशाच पण त्यापेक्षा छोट्या छोट्या पाकळ्यांना आकार या म्हणजे खूप सारे आकार येतात अशा आणि ते वरी मै अजून कर्व आकार लिहिसनी एक युनिक फ्लावर तयार करू. कर्व आकार देवानंतर तेवरच जसे मी पहिले फ्लावर काढणे तशाच कोनवर जरा जास्त प्रेशर दिसणे. सुरुवातला कमी प्रेशर मध्यभागी येताना जरा जास्त प्रेशर आणि परत खाल जाताना कमी प्रेशर अशा प्रकारे आपल्याला ही पाकळी काढी लेवानी. संपूर्ण ट्रिक आहे अंगठावर व कोनवर कव प्रेशर देवाना कव कोनवरना प्रेशर कमी कराना. ह्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात होणार ना तर फ्लावर्स काढायला तुम्हाला किंवा कोणत्याही डिझाईन काढायला अगदी इझी होई जाईल. 2 नंबर दिलेला ना जो फ्लावर तोच फ्लावर मी काढीसने तो फ्लावर ना बंच तयार करेन. कशा ती व्यवस्थित देखा डबल पाकळीवरी पाकळी काढी लेणार काढ राहण्यावट कॉर्नरवरी अजिबात पाकळी काढानी नाही व ते नंतर अजून स्पायरल काढानंतर परत तेवरी कर्व आकार लिहिसनी पाकळी काढ राहण्या अशा डबल अशा प्रकारे अजून एक आणि आता अजून एक स्पायरल अशा 3 फ्लावर्सचा मी बंच तयार करणार. ब्रायडल मेहंदी डिझाईन मग भरपूर सुंदर फ्लावर दिसं
तर तुम्ही याने भरपूर प्रॅक्टिस करजा. ते नंतर मग स्पायरल मग डॉट दिदीनं डॉट देवानंतर ह्या ज्या कॉर्नर दोन्ही फ्लॉवर्सचा मजारना मग एक लीव काढेलीन म्हणजे पान काढेलीन अशा प्रकारे. मग तुम्हाला क्लास 2 मग पान कशा काढानं ते व्यवस्थित समजाडेलो, पण तरी बी तुम्हाला नाही समजण्यावा तर आता मी व्यवस्थित अजून सांगी देऊ. हे देखा या अशा 3 पानं काढण्या म्हणजे आपला फ्लावरनं जो बंच तो अजून सुंदर दिसं, त्याला सुंदरता ये मस्त. हे देखा अशा जशी जागा राहील त्या जागानुसार मी तो पान व्यवस्थित काढी राहण्या. तर आता पान कशा काढाना व्यवस्थित देखा जर असा तिरकी लाईन लिसनी मजार कर्व करेसनी अशा पान तयार करण्या आणि मजार एक लाईन्स. तुम्हाला अजून बी व्यवस्थित नाही समजणं आहे तर मी तुम्हाला अजून नीट समजाडू. जर तुम्हाला ह्या लाईन दिशी राहण्यात ए आकारसारखा आणि त्याला मी अजून खालशा आकार देतील. तो आता एक डायमंडसारखा आकार तयार होईना म्हणजे ह्या कॉर्नरला कर्व आकार देवाना हो. आजूबाजूला ह्या कॉर्नर न लेता मग गोल आकार देईन तर तो एक पानसारखा आकार होई जाईल. आजूबाजूला जरा फुगीर आकार कराना हो. मग जर चपटा आणि लांब अशा पान नाही काढाना, फुगीर कराना आणि फ्लावर्स होते ना आजूबाजूला मग बोल्ड लाईन करेलीन. अशा बोल्ड लाईन करताना जर तुम्ही मेहंदी आजूबाजूला जावं तर काय कराना. डे 1 क्लास मग मी तुम्हाला सांगेल की बोल्ड लाईन कशी काढानी. 2 लाईन्स दी देवाना आणि 2 लाईन्स मनीच मजारनी लाईन्स बोल्ड कर देवाना. तशा सेम त्या प्रकारे फ्लावरनं जशा आकारवर सेम त्याच आकारवाय ते फ्लावर्सला आजूबाजूला लाईन्स काढी लेवानी ती लाईन्सला बोल्ड कर देवाना. आता एक दुसरा फ्लावरना प्रकार देखूया. एक छोटासा गोल आणि तो गोलने सभोवती एक छोट्या अशा पाकळ्या काढी लेवाने. खूप साध्या आणि सोप्या होत. पण आता काय करावं, पाकळ्यावरीच मजार तीच अजून दुसरी पाकळी काढानी. कॉर्नरवरी पाकळी नाही लेवानी देखा अशा पाकळीवरीच पाकळी काढानी तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे तेव्हा मी झूम करेन व्यवस्थित तुम्हाला फ्लावर दाखवत राहीन. आता अजून एक फ्लावरनी पाकळी तेवरी काढायला म्हणजे 3 आपल्याला अशा पाकळ्यावर पाकळ्या तयार करायला हवत देखा अशा प्रकारे. फ्लावर्स खूपच सोपा पण सध्या खूपच ट्रेंडिंग मग चालू. आता जास्तीत जास्त मेहंदी डिझाईन मग फ्लावरना भरपूर वापर होई राहिना. ते वर्षी तुम्ही बी फ्लावर नक्की शिका. तर फ्लावर्स काढानंतर आता काय कराना वाटतं व्यवस्थित देखा. मग ह्या फ्लावर्सने मजारती प्रत्येक फ्लावर्सने पाकळी मग बारीक लाईन्स दे राहण्या देखा. तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे तेव्हा मी कॅमेरा झूम करण्यावाट प्रत्येक पाकळी मग लाईन्स अशा संपूर्ण पाकळ्यासम अशा लाईन्स देवान्यावत. आणि लाईन्स देवानंतर जशा मी रोजना बंच काढेल आणि आजूबाजू ते मी लाईन बोल्ड करेल सेम त्याचप्रमाणे फ्लावर्सला बी बोल्ड करेल हवानं बाहेर ती बाजूला. जशा आकार होत सेम त्याचप्रमाणे मी लाईन्सला बोल्ड करी राहणं. अशा सरळ कशा बी अशा गोल आकार डायरेक्ट गोल नाही काढावं. जशा तो फुलना आकार व तशीच मी लाईन्स बोल्ड करी राहण्या. तर आज क्लास 3 पूर्ण होई जाईल. मग एवढी तुम्हाला शिकायला राहण्या पण तुम्ही कोणीच काहीच कमेंट नाही राहिनी. पण मला समजी नाही राहण्या की नेमकी मी कोणाला शिकायला राहण्या. कारण की जेव्हा तुम्ही कमेंट करशाल तेव्हाच मला माहिती होईल की मेहंदी शिकणारा